नमस्ते। हिंदी साहित्य वैभव 2020 से 21 साल का पीयूसी कर्नाटक बोर्ड द्वितीय सोपान है पद्य भाग। अ मध्ययुगीन काव्य है। पद्य 1 है, कबीरदास के दोहे। बच्चों, मेरा नाम अप्पामणि NN, हिंदी उपन्यासक हूँ। विद्या ज्योति गर्ल्स PU कॉलेज होंगसंद्रा बेंगलुरु। आगे चलिए बच्चों, कवि का परिचय। संत काव्यधारा के सर्वाधिक प्रतिभाशाली एवं भक्तिकालीन निगुण भक्ति के प्रवर्तक कबीरदास का जन्म काशी में हुआ। He was born in Kashi. So, भक्ति के प्रवर्तक he is known as for the devotee and also saint poet. He is a saint poet. He was born on 1399 1399 ಜನನ ಆಗಿರ್ತಾರೆ ಕಾಶಿಯಲ್ಲಿ। नीरू एवं नीमा नामक जुल्हा दंपति ने आपका लालन पोषण किया। नीरू और नीमा ಈ ಇಬ್ಬರು ಮುಸಲ್ಮಾನ ದಂಪತಿಗಳು ಇವರನ್ನು ನೋಡಿಕೊಂಡ್ರು, ಲಾಲನೆ ಪಾಲನೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ರು। कबीर अनपढ़ थे, ही इज अनएजुकेटेड, अशिक्षित, किंतु वे आत्मज्ञानी थे, आत्मदा ज्ञानी। रामानंद जी की शिक्षाओं से प्रभावित कबीरदास जी को कुछ लोग रामानंद का ही शिष्य मानते हैं। ರಾಮಾನಂದರವರ ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ಕೇಳಿ ಪ್ರಭಾವಿತರಾದಂತಹ ಇವರು ರಾಮಾನಂದರ ಶಿಷ್ಯರಾದರು। एक दूसरा मत उन्हें सूफी सिद्धांत के प्रतिपादक शेख तकी का शिष्य मानते हैं। सूफी सिद्धांत के प्रतिपादक शेख तकी ಅವರ ಶಿಷ್ಯರು ಕೂಡ ಆದರು। कहु कबीर मैं सो गुरु पाया, जाका नाम विवेक रे के आधार पर कुछ लोगों का मत है कि कबीरदास जी की किसी व्यक्ति के शिष्य नहीं थे, बट एंड कंक्लूशन देयर इज नो एनी गुरु फॉर कबीरदास। किसी व्यक्ति के शिष्य नहीं थे, कबीरदास जी किसी व्यक्ति के शिष्य नहीं थे। आपने हिंदू मुस्लिम एकता, भौतिक एवं आत्मिक परिष्कार, श्रद्धा, शुद्ध प्रेम, सच्चाई, सादगी आदि पर बल दिया है। इनका मृत्यु He was died in such kind of saint was died in 1597. He died in 1597. में मगहर नामक स्थान में हुई। मगहर नामक स्थान, मगहर, ही डाइड इन मगहर। कबीरदास जी की रचनाएं 3 भागों में विभक्त हैं। इट इज डिवाइडेड 3 पार्ट।
साखी, सबद और रामायणी, वेरी इंपॉर्टेंट, साखी, सबद और रमणी जो बीजक नामक ग्रंथ में संकलित हैं। कौन सा ग्रंथ से संकलित है? बीजक। कबीर की भाषा को प्रायः खिचड़ी भाषा या सदुक्कड़ी भाषा कहा जाता है। कबीरदास जी की भाषा कौन सा भाषा है? खिचड़ी भाषा और सदुक्कड़ी भाषा, जिसमें ब्रज, अवधी, राजस्थानी, अरबी, फारसी आदि के शब्द पाए जाते हैं। आपके प्रमुख शिष्य धर्मदास जी ने बीजक का संग्रह किया था। कबीरदास जी का प्रमुख शिष्य धर्मदास, इन्होंने बीजक का संग्रह किया था। प्रस्तुत दोहे में कबीर ने गुरु महिमा, शरीर की नश्वरता, परमात्मा के सर्वव्यापकता, भक्ति भावना एवं नीति परक उपदेश आदि गुणों पर प्रकाश डाला है। बच्चों आगे देखिए कठिन शब्दार्थ। प्रताप, तेज, प्रभुत्व, ते से, दुविधा, संशय, डाउट, काके, किसके, टू whom, बलिहारी, न्योछावर करना, कुर्बान होना, दोऊ, दोनों, टू बोथ, माठी, मिट्टी, रौंदना, पैरों से कुचला, दबाना, मोए, मुझे, तोए, तुझे, नियरे, पास में, नियर, चबाया, बनाकर, सुभाय, स्वभाव, कुंडली, नाभि, मृग, हिरण, जोवती, राह देखना, इंतजार करना, वेटिंग, जीव, प्राण, कुओं के लिए, काल, मृत्यु, काल, मृत्यु या कल ऑन अनदर मीनिंग, प्रलय, प्रलय, सर्वनाश, डिस्ट्रॉय, बहुरी, फिर अगेन, सुमिरन, स्मरण, रिमेंबर, काहे, क्यों, वाई, ज्ञान, ज्ञान, नॉलेज, म्यान, तलवार, स्वाड, रखने का, कोश, where they will keep sword, that place is called म्यान. Okay, now let me see the poem by Kabir Das ji. So we have read in 8th 9th standard and all कबीर दास जी का पाठ पढ़ाए हैं हम लोग। आज यहाँ 10 दोहा है। How many couplets are there? 10 couplets. What are they? Let we know. First one. सद्गुरु के परताप, तई मीठी गया सब दुख दर्द। सद्गुरु के परताप, तई मीठी गया सब दुख दर्द। कह कबीर दुविधा मिठी, गुरु मिलिया रामानंद। कह कबीर दुविधा मिटी, गुरु मिलिया रामानंद। गुरु गोविंद दो खड़े, काके लागू पाए। बलिहारी गुरु आपने, जिन गोविंद दियो बताए। गुरु गोविंद दो खड़े, काके लागू पाए। बलिहारी गुरु आपने, जिन गोविंद दियो बताए। माठी कहे कुम्हार से, तू क्या रौंदे मोय। माटी कहे कुम्हार से, तू क्या रौंदे मोय। एक दिन ऐसो होएगो, मैं रौंदूंगी तोय। एक दिन ऐसो होएगो, मैं रौंदूंगी तोय।
निंदक नियरे राखिए, आंगन कुटी चबाए, बिन पानी साबुन बिना निर्मल करे सुभाए। निंदक नियरे राखिए, आंगन खुटी चबाए, बिन पानी साबुन बिना निर्मल करे सुभाए। कस्तूरी कुंडली बसई, मृग ढूंढे बन माही, ऐसे घटी घटी राम है, दुनिया देखे नाही। कस्तूरी कुंडली बसई, मृग ढूंढे बन माही, ऐसे घटी घटी राम है, दुनिया देखे नाही। बहुत दिनन की जोवती, बाट तुम्हारी राम। बहुत दिनन की जोवती, बाट तुम्हारी राम। जीव तरसै तुझ मिलन को, मानी मनी नाही विश्राम। जीव तरसै तुझ मिलन को, मनी नाही विश्राम। कस्तूरी कुंडली बसई, मृग ढूंढे बन माही, ऐसे घटी घटी राम है, दुनिया देखे नाही। बहुत दीनन की जोवती, बाट तुम्हारी राम। जीव तरसै तुझ मिलन को, मनी नाही विश्राम। जहाँ दया तहाँ धर्म है, जहाँ लोभ तहाँ पाप। जहाँ दया तहाँ धर्म है, जहाँ लोभ तहाँ तपाप। जहाँ क्रोध तहाँ काल है, जहाँ चीमा तह आप। जहाँ क्रोध तह काल है, जहाँ धीचीमा तहाँ आप। काल करे सो आज कर, आज करे सो अब, पल में परलय होएगा, बहुरी करेगा कब। काल करे सो आज कर, आज करे सो अब, पल में परलय होएगा, बहुरी करेगा कब। जहाँ दया तहाँ धर्म है, जहाँ लोभ तहाँ पाप। जहाँ क्रोध तहाँ काल है, जहाँ क्षीमा तहाँ पाप। काल करे सो आज कर, आज करे सो अब, पल में परलय होएगा, बहुरी करेगा कब। दुख में सुमिरन सब करे, सुख में करे ना कोई। दुख में सुमिरन सब करे, सुख में करे ना कोई। जो सुख में सुमिरन करे, तो दुख को दो दुख काहे होय। दुख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोई। जो सुख में सुमिरन करे, तो दुख काहे होय। जाति ना पूछो साधु की, पूछ लीजिए ज्ञान। मोल करो तलवार का, पड़ा रहन दो म्यान। दुख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोई। जो सुख में सुमिरन करे, तो दुख काहे होय।
जाति ना पूछो साधु की, पूछ लीजिए ज्ञान। मोल करो तलवार का, पड़ा रहन दो म्यान। पड़ा रहन दो म्यान। बच्चों, यह दोहे। So this is a couplet. So let me go for the explanation about dohe couplets. First couplets, what it says? What is there in the first couplet? It is there, सद्गुरु के परताप तई, मिट गया सब दुख दर्द। कह कबीर सुविधा मिटी, गुरु मिलिया रामानंद। In this couplet, Kabir elaborates upon the generosity and greatness of a guru and says that upon finding a real guru, all pain and suffering will vanish. According to Kabir, when he found the real guru, such as his own Guru Ramanand, all his troubles and difficulties vanished. परताप का मतलब है तेज, प्रभुत्व, क्लेवर। ते से दुविधा, संशय, असमंजस, वी कैन से डाउट। मिटी गया मीन्स दूर हो गया, एरेस्ड। कबीरदास कहते हैं, कबीरदास इस दोहे में गुरु की महिमा का वर्णन करते हुए कहते हैं कि सच्चे गुरु के मिल जाने से सारे दुख दर्द मिट गए हैं। कबीर के अनुसार जब उन्हें रामानंद जैसे सच्चे गुरु मिल गए तो उनकी सारी दुविधाएं का मतलब कठिनाई मिट गई। इट इज ऑल एरेस्ड। ಅಂದರೆ ಈ ಒಂದು ದ್ವಿಪದಿಯಲ್ಲಿ ಕಬೀರ್ ದಾಸರು ಗುರು ಮಹಿಮೆಯನ್ನು, ಅವರ ಪ್ರಭಾವವನ್ನು ತಿಳಿಸುತ್ತಾರೆ. ಕಬೀರ್ ದಾಸರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ನನಗೆ ಗುರುಗಳು ಸಿಕ್ಕಿದ ತಕ್ಷಣವೇ ನನ್ನ ಎಲ್ಲ ದುಃಖ, ನೋವು, ಮಾನಸಿಕ ಪರಿತಾಪ ಎಲ್ಲ ದೂರವಾಗಿ ಬಿಟ್ಟವು. ನನ್ನ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಇದ್ದ ಗೊಂದಲಗಳೆಲ್ಲ ನಾಶವಾಗಿ ನನ್ನ ಮನಸ್ಸು ಪರಿಶುದ್ಧವಾಯಿತು. ಇದೇ ಸದ್ಗುರುವಿನ ಮಹಿಮೆ ಅಂತ ಹೇಳಿ ನಮ್ಮ ಕಬೀರದಾಸರವರು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. ಸೆಕೆಂಡ್ ಕಪ್ಲೆಟ್ಸ್, ಗುರು ಗೋವಿಂದ ದೋವು ಕಡೆ काके लागू पाए, बलिहारी गुरु आपने जिन गोविंद दियो बताए। गुरु और परमात्मा दोनों एक साथ खड़े हुए हैं। इन दोनों में से मैं किसको प्रणाम करूं? हे गुरु, मैं आप पर न्योछावर होता हूं क्योंकि आपने मुझे परमात्मा के दर्शन कराए हैं। अर्थात परमात्मा के दर्शन गुरु के उपदेश और उनकी कृपा के द्वारा ही होते हैं। इसलिए गुरु की परमात्मा से भी अधिक महत्व है। काके का मतलब क्या है? टू whom, किसके? बलिहारी न्योछावर करना, कुर्बान करना, टू सैक्रिफाइस। दो दोनों, बोथ। ಕಬೀರ್ ದಾಸರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ನನ್ನ ಮುಂದೆ ಗುರು ಮತ್ತು ಗೋವಿಂದರು, ಅಂದರೆ ಗೋವಿಂದ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಗೋವಿಂದ ಭಗವಂತ ಇಬ್ಬರು ಒಟ್ಟಿಗೆ ಬಂದರೆ ನಾನು ಯಾರಿಗೆ ನನ್ನನ್ನು ಅರ್ಪಿಸಿಕೊಳ್ಳಲಿ? ಯಾರನ್ನು ಪೂಜಿಸಲಿ? ಆಗ ಅವರೇ ಹೇಳ್ತಾರೆ, ನಾನು ಸದ್ಗುರುವನ್ನೇ ಪೂಜಿಸುವೆ, ಅವರಿಗೆ ನನ್ನನ್ನು ಅರ್ಪಿಸಿಕೊಳ್ಳುತ್ತೇನೆ. ಏಕೆಂದರೆ ಅವರಿಲ್ಲದಿದ್ದರೆ, ಅವರ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಇಲ್ಲದಿದ್ದರೆ ಗೋವಿಂದ ಯಾರನ್ನೋದೇ ನನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. Here in the second couplets, Kabir Das is telling that
He explains the importance of a guru. If one were to find both guru and God standing before him or her, who should one bow to first? Kabir is telling, Kabir says that if both Guru and Govind means God, stood before him, he would first fall at the feet of the Guru. He explains this by saying that Guru is greater than God, because Guru is the one who shows us the path to God, to reach a God. He shows. So that is here, गुरु और परमात्मा दोनों एक साथ खड़े हैं, काके लागू पाए हैं। इन दोनों में से मैं किसको प्रणाम करूं? हे गुरु, मैं आप पर न्योछावर होता है। आई विल सैक्रिफाइस मी ऑन टू यू, क्योंकि आपने मुझे परमात्मा के दर्शन कराए हैं, अर्थात परमात्मा के दर्शन गुरु के उपदेश और उनकी कृपा के द्वारा ही होते हैं। इसलिए गुरु की परमात्मा से भी अधिक महत्व है। द नेक्स्ट कॉम्प्लेक्स, माटी कहे कुम्हार से तू क्या रौंदे मोय, इस एक दिन ऐसो होएगो मैं रौंदूंगी तोय। इस दोहे में कबीरदास जी मनुष्य के बारे में कहते हैं। माटी कुम्हार से कहते हैं, तू मुझे क्यों रौंद रहा है? एक दिन ऐसा आएगा जब मैं तुझे रौंदूंगी, अर्थात जन्म लेने वाला। यह मनुष्य एक दिन मिट्टी में मिल जाएगा। माटी का मतलब मिट्टी, सॉइल। रौंदना मीन्स पैरों से कुचला, द्वारा क्रश, ट्रैम्प डाउन। मोय मीन्स मुझे, तोये मीन्स तुझे, कुम्हार मीन्स मिट्टी का बर्तन बनाने वाला, पॉट मेकर। होएगा मीन्स होगा। In the third couplet, what is telling? In this couplet, Kabir comments on the arrogance and egoistic nature of the man. The mud asks the potter why he is trampling upon it and what he is trying to gain. The mud warns the potter that a day will come when he will be trampled upon by the mud. Kabir implies that when man dies, he will be buried in the earth to become one with it, and therefore one must not be too egoistic in life. ಅಂದರೆ ಈ ದ್ವಿಪದಿಯಲ್ಲಿ ಕಬೀರ್ ದಾಸರು ಶರೀರದ ನಶ್ವರತೆಯ ಬಗ್ಗೆ ತಿಳಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಒಂದಲ್ಲ ಒಂದು ದಿನ ಈ ಶರೀರ ಮಣ್ಣಲ್ಲಿ ಸೇರಿ ಹೋಗುತ್ತದೆ. ಕುಂಬಾರ ಮಡಕೆ ಮಾಡಲು ಮಣ್ಣನ್ನು ಹದ ಮಾಡಲು ಅದನ್ನು ನೀರಿನೊಡನೆ ತುಳಿಯುತ್ತಿರುತ್ತಾನೆ ಅಲ್ವಾ? ಅದನ್ನು ನೋಡಿ ಮಣ್ಣು ಹೇಳುತ್ತೆ ಅಂತೆ. ಏನಂತ ಹೇಳ್ತೀವಿ ನೋಡಿ ಮಣ್ಣು, ಏ ಕುಂಬಾರ, ಈ ದಿನ ನನ್ನನ್ನು ತುಳಿಯುತ್ತಿದ್ದೀಯೇ, ಆದರೆ ಒಂದಲ್ಲ ಒಂದು ದಿನ ನಾನು ನಿನ್ನನ್ನು ತುಳಿಯುವ ಸಮಯ ಬರುತ್ತದೆ ಎಂದು ಹಂಗಿಸುತ್ತದೆ. ಮನುಷ್ಯ ಸತ್ತಾಗ ಅವನ ಶರೀರ ಮಣ್ಣಲ್ಲಿ ಸೇರಿ ಹೋಗುತ್ತದೆ. ಅದನ್ನೇ ಕಬೀರ್ದಾಸರು ಮಣ್ಣಿನ ಮೂಲಕ ತಿಳಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ದ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಕಪ್ಲೆಟ್ಸ್, ಫೋರ್ತ್ ಕಪ್ಲೆಟ್ಸ್. निंदक नियारे राखिए आंगन कुटी चबाए, बिन पानी साबुन बिन निर्मल करे सुभाए। निंदक नियारे राखिए, नियारे मीन्स पास नियर, राखिए मीन्स रख लीजिए, चबाए मीन्स बनाकर, सुबाए मीन्स स्वभाव। अपने निंदक को सदा अपने समीप रखो, समीप रखो। हो सके तो अपने आंगन में ही एक कुटिया बनवा दो,
उसके पास रहने से हमको यह लाभ होगा कि वह बिना पानी और साबुन के हमारे स्वभाव को स्वच्छ बना देगा, अर्थात हम उसके द्वारा निंदा होने के भय से कोई बुरा कार्य नहीं करेंगे। आशय यह है कि निंदकों की निंदा भरी बातें सुन सुनकर हमें आत्म सुधार करने का मौका मिलेगा। ಅಂದರೆ ಈ ದ್ವಿಪದಿಯಲ್ಲಿ ಕಬೀರ್ ದಾಸರು ನಿಂದನೆ ಮಾಡುವವರ ಬಗ್ಗೆ ತಿಳಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಿಂದಕರಿಂದ ನಾವು ಹೇಗೆ ಪರಿಶುದ್ಧವಾಗಬಹುದು ಎಂಬುದನ್ನು ತಿಳಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಕಬೀರ್ ದಾಸರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಹೀಗೆ ನಿಂದನೆ ಮಾಡುವವರನ್ನು ನಿಮ್ಮ ಮನೆಯ ಹತ್ತಿರವೇ ಒಂದು ಗುಡಿಸಲು ಮಾಡಿ ಅವರಿಗೆ ಒಂದು ಗುಡಿಸಲು ಮಾಡಿ ಕೊಟ್ಟಾದರೂ ಇರಿಸಿಕೊಳ್ಳಿ. ಅವರು ಇರುವುದರಿಂದ ನಮ್ಮ ದುರ್ಗುಣಗಳು ಹೊರಬಂದು ಸದ್ಗುಣಿಗಳಾಗಲು ಸಹಾಯವಾಗುತ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. ಬಟ್ಟೆಯನ್ನು ಸ್ವಚ್ಛ ಮಾಡಲು ನೀರು ಮತ್ತು ಸಾಬೂನು ಬೇಕು ಅಲ್ವಾ. ಬಟ್ಟೆ ಕೊಳಕನ್ನ ತುಂಬಿಕೊಂಡಿರುತ್ತೆ, ಅದನ್ನು ಏನೇನೆಲ್ಲ ಹಾಕ್ತೀವಿ, ಸೋಡಾ ಎಂಥದ್ದು ಆಲ ಎಲ್ಲ ಹಾಕಿ ಉಜ್ಜಿ ಅದನ್ನೆಲ್ಲ ಕೊಳೆಯೆಲ್ಲ ತೆಗಿತೀವಿ ಸಾಬೂನುಗಳಿಂದ, ಹೌದಲ್ವಾ. ನೀರು ಮತ್ತು ಸಾಬೂನು ಬೇಕಾಗುತ್ತೆ ಕೊಳೆ ತೆಗೆಯೋದಕ್ಕೆ. ನೀರು ಮತ್ತು ಸಾಬೂನಿನಿಂದ ಬಟ್ಟೆ ಹೇಗೆ ಪರಿಶುದ್ಧವಾಗುತ್ತದೆಯೋ ಅದೇ ರೀತಿ ಈ ನಿಂದಕರು ನೀರು ಮತ್ತು ಸಾಬೂನಿಲ್ಲದೆ ನಮ್ಮನ್ನು ಪರಿಶುದ್ಧಗೊಳಿಸುತ್ತಾರೆ. ಇದರಿಂದ ನಾವೇನಾಗ್ತೀವಿ, ಸುಧಾರಿಸಬಹುದು. ಮೀನ್ಸ್ ಹಿಯರ್ in this couplet Kabir explains the importance of criticism. We always try to keep our most vocal critics at a distance. Kabir says that we must always keep the people who criticize us close to us. He says that they are the ones who help us clean ourselves. Without soap or water, what Kabir intends to say is that when someone criticizes us, they help us to see our mistakes, which we often overlook. When we are aware of our mistakes, we can rectify them. Thus, without a soap or water, our critics help us clean our mind and heart. They help us correct ourselves, and hence we must always keep them close to us. Next, पांचवा दोहा का, कस्तूरी कुंडली बसई मृगडूंडे बनमाही, ऐसे घटी घटी राम है दुनिया देखे नहीं. ಮೀನ್ಸ್ ಇನ್ ದಿಸ್ ಅಂದರೆ ಈ ಒಂದು ದ್ವಿಪದಿಯಲ್ಲಿ ಏನು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಕಬೀರ್ ದಾಸರು ಭಗವಂತನ ಸರ್ವವ್ಯಾಪಕತ್ವದ ಬಗ್ಗೆ ತಿಳಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. कस्तूरी नामक सुगंधित वस्तु मृग की नाभि में खोजता फिरता है, उसी प्रकार ईश्वर सबके हृदय निवास करता है, परंतु लोग उसे देख नहीं पाते. कुंडली मीन्स नाभि, सेंटर, नावल विल से, मृग हिरण, जिंके, बन जंगल, गटी गटी कन कन में, पार्टिकल टू पार्टिकल. In this couplet, Kabir explains about the omnipresence of God. He says that musk is located in the navel of a deer. However, the deer searches for musk in the forest due to its ignorance. Similarly, Kabir says that God resides in each one of us. God is present everywhere, but the whole world is blind to this fact. Kabir uses the example of the deer to tell us that people all over the world search for God without realizing the fact that the God is everywhere. ಅಂದರೆ ಕಬೀರ್ ದಾಸರು ಹೀಗೆ ತಿಳಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಭಗವಂತನ ಸರ್ವವ್ಯಾಪಕತ್ವವನ್ನು ಅದರ ಬಗ್ಗೆ ತಿಳಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಭಗವಂತ
ಸರ್ವಾಂತರ್ಯಾಮಿ. ಭಗವಂತನು ಸರ್ವಾಂತರ್ಯಾಮಿ, ಪ್ರತಿಯೊಬ್ಬನ ಹೃದಯದಲ್ಲಿಯೂ ವಾಸವಾಗಿದ್ದಾನೆ. ಆದರೆ ಅದನ್ನು ಮಾನವ ಗುರುತಿಸಿರುವುದೇ ಇಲ್ಲ, ಬೇರೆಲ್ಲ ಕಡೆ ಹುಡುಕುತ್ತಾ ಹೋಗುತ್ತಾನೆ. ಕಸ್ತೂರಿ, ಮೃಗದ ನಾಭಿಯಲ್ಲಿಯೇ ಕಸ್ತೂರಿ ಸುಗಂಧ ಉತ್ಪತ್ತಿಯಾಗುತ್ತೆ ಅಲ್ವಾ, ಆದರೆ ಅದು ಮೃಗಕ್ಕೆ ತಿಳಿಯುವುದೇ ಇಲ್ಲ. ಎಲ್ಲ ಕಡೆ ಹರಡಿರುವ ಸುಗಂಧವನ್ನು ಮೂಸಿಸುತ್ತಾ ಹೋಗುತ್ತೆ. ಹಾಗೆಯೇ ಮಾನವ ತನ್ನ ಹೃದಯದಲ್ಲಿರುವ ಭಗವಂತನನ್ನು ಗುರುತಿಸದೆ ಬೇರೆಲ್ಲ ಕಡೆ ಹುಡುಕುತ್ತಾ ಇರ್ತಾನೆ ಅಂತ ಕಬೀರ್ದಾಸರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ದ ನೆಕ್ಸ್ಟ್, ಬಹುತ್ ದಿನನ್ ಕಿ ಜಾವತಿ बाट तुम्हारी राम, जीव तरसै तुझ मिलन को मणि नाही विश्राम. मैं तुम्हारा नाम रटती हुई बहुत दिनों से, अर्थात ना जाने कब से तुम्हारे आने का देख रही हूँ. मन तुमसे मिलने के लिए व्याकुल हो रहे हैं. जीव तरसे तुझ मिलन को मीन्स मन तुमसे मिलने के लिए व्याकुल हो रहा है, और मन में क्या होता है, उसके बिना शांति नहीं है. मनी ना ही विश्राम. दिनन मीन्स की दिनों की, डेज. जोवती मीन्स प्रतीक्षा, वेट. जीव प्राण, लाइफ, के लिए, कु मीन्स के लिए, मनी मन, तरसई तरसना, बाट इंतजार, प्रतीक्षा. ಸೊ ಹಿಯರ್ ಕಬೀರ್ ದಾಸ್ ಜಿ ಅಂದರೆ ಈ ಒಂದು ಕವಿ ದ್ವಿಪದಿಯಲ್ಲಿ ಭಗವಂತನ ಬಗ್ಗೆ ತನಗೆ ಇರುವ ಭಕ್ತಿ ಭಾವನೆಯನ್ನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ನಿಜವಾದ ಭಕ್ತನಿಗೆ ಭಗವಂತನನ್ನು ನೋಡಲು, ಅವನೊಡನೆ ಮಾತನಾಡಲು ಮನಸ್ಸು ಕಾತರಿಸುತ್ತಿರುತ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. ಈ ನಿಜ ಭಕ್ತನ ಭಾವನೆಯನ್ನು ಕಬೀರದಾಸರು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ದಾರೆ. ಏನಂತ ಅಂತೇಳಿ ನೋಡಿ, ಕಬೀರದಾಸರು ಭಗವಂತನನ್ನು ಕುರಿತು ಈ ರೀತಿ ಹೇಳ್ತಾ ಇರೋದು. ಹೇ ರಾಮ, ಬಹಳ ದಿನಗಳಿಂದ ನಾನು ನಿನ್ನ ದಾರಿಗೋಸ್ಕರ ನಾನು ಕಾಯುತ್ತಿದ್ದೇನೆ. ನಿನ್ನನ್ನು ನೋಡಲು ನನ್ನ ಮನಸ್ಸು ಹಾತುರಿಯುತ್ತಿದೆ. ನಿನ್ನನ್ನು ಭೇಟಿ ಮಾಡದೆ ನನ್ನ ಮನಸ್ಸಿಗೆ ಸಮಾಧಾನವಿಲ್ಲ, ಶಾಂತಿ ಇಲ್ಲ. ಬೇಗ ದಯತೋರು ಎಂದು ತನ್ನ ಮನದ ಹಂಬಲವನ್ನು ಕವಿ ಇಲ್ಲಿ ತಿಳಿಸ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಹಿಯರ್ ಕಬೀರ್ ಟಾಕ್ಸ್ ಅಬೌಟ್ ಅ ವುಮೆನ್ಸ್ ಡಿವೋಷನ್ಸ್ ಆ್ಯಂಡ್ ಲವ್ ಫಾರ್ ಲಾರ್ಡ್ ರಾಮ. Says that it has been many days since he has been reciting and chanting Lord Rama's name, and that he is looking forward to his arrival. He is impatient to meet with the Lord, and until then his mind is not at peace. So this is about the Doha. So next, in the 7 couplets, what he says, let me see. ईश्वर का निवास है ना. ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಕಬೀರ್ದಾಸರು ನಮ್ಮ ಜಹಾನ್ ದಯಾ ತಹಾ ಧರ್ಮ, ಇದಕ್ಕೆ ಮುಂಚೆ ಏನು ಹೇಳಿದರು? ಕಬೀರ್ ಸೇಸ್ ದ್ಯಾಟ್ ವೇರ್ ದೇರ್ ಇಸ್ ಕೈಂಡ್ನೆಸ್ ದೇರ್ ಇಸ್ righteousness, and where there is avarice there is sin, where there is anger there is calamity. Like that he is telling here, जहाँ दया तह धर्म है, जहाँ लोभ तहाँ पाप, जहाँ क्रोध तहाँ काल है,
जहाँ चीमा तहाँ आप। जहाँ धर्म है वहाँ धर्म है, और वहाँ जहाँ लोभ है वहाँ सदा पाप है। इसी प्रकार जहाँ क्रोध है वहाँ काल का निवास है। जो जहाँ क्षमाशील प्राणी है वहाँ ईश्वर निवास करता है। ಕಬೀರದಾಸ್ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಕ್ಷಮಾ ಗುಣವೇ ದೊಡ್ಡ ಗುಣ, ದೇವರಿಗೆ ಸಮಾನ ಎಂದು ಹೇಳ್ತಾರೆ ಕ್ಷಮೆ ಮಾಡುವುದು. ಎಲ್ಲಿ ದಯೆ ಇರುತ್ತದೋ ಅಲ್ಲಿ ಧರ್ಮ ನೆಲೆಸಿರುತ್ತೆ ಅಂತ. ಎಲ್ಲಿ ಲೋಭ ದುರಾಸೆ ತುಂಬಿರುತ್ತದೋ ಅಲ್ಲಿ ಪಾಪದ ನೆಲೆ ಇರುತ್ತೆ ಅಂತ. ಎಲ್ಲಿ ಕ್ರೋಧ ಸಿಟ್ಟು ಇರುತ್ತೋ ಅಲ್ಲಿ ಮೃತ್ಯು ಇರುತ್ತೆ ಅಂತ. ಏಕೆಂದರೆ ಸಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಮನುಷ್ಯ ಏನೆಲ್ಲ ಮಾಡಬಹುದು, ಆದರೆ ಎಲ್ಲಿ ಕ್ಷಮಾಗುಣ ಇರುತ್ತದೋ ಅಲ್ಲಿ ಭಗವಂತ ಇರುತ್ತಾನೆ ಅಂತ. ಇಲ್ಲಿ ಕ್ಷಮಾಗುಣವೇ ದೊಡ್ಡ ಗುಣ, ಅಲ್ಲಿ ಈಶ್ವರ ನಿವಾಸನಾಗಿರ್ತಾನೆ. ಮೀನ್ಸ್ he says that where there is a kindness there is a righteousness, and where there is a avarice there is sin, where there is anger there is calamity, but where there is kindness there is no vice. There is only God in his perceptible form, that is kindness and forgiveness, both are great. In next couplets, Kal. In the next couplet, that is in the 8 couplets, what is telling? Jahan Kabir Das ji is telling, about काल करे सो आज करे, आज करे सो अब, पल में प्रलय होएगा, बहुरी करेगा कब. कबीर का मीन्स इधर काल का, काल मीन्स द काल मीन्स it's a death. Okay, it is a death. And also pralay means sarvanash, destroy. bahuri फिर again. कबीर का दहना है कि हमें जो काम कल करना है उसे आज ही कर लें, और जो आज करना ना है उसे तुरंत अभी कर लें, क्योंकि इस क्षण बंगूर संसार का तो कुछ भी निश्चय ये नहीं है, और क्षण भर में प्रलय होने की आशंका है. इस प्रकार प्रलय होने पर तो किसी भी कार्य को करने का अवसर ही ना मिलेगा. अतः आज का काम आज ही करना अच्छा है. इसलिए बच्चों को कहते हैं कि आज का पाठ आज ही पढ़ना, आज का काम आज ही करना है. जो काम करना है वो अभी करो, कल हो क्या जाने, किसको जाने. Here it is says like this. ಕಬೀರ್ ದಾಸರು ಶರೀರದ ನಶ್ವರದ ಬಗ್ಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಈ ಶರೀರದ ನಶ್ವರ ಯಾವಾಗ ನಾಶವಾಗುತ್ತೋ ತಿಳಿಯದು. ಆದ್ದರಿಂದ ಎಚ್ಚರ. ಕಬೀರ್ ದಾಸರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಮಾನವನಿಗೆ ಎಚ್ಚರಿಸುತ್ತಾ, ಹೇ ಮಾನವ, ಈ ಶರೀರ ನಶ್ವರ, ಆದ್ದರಿಂದ ನಾಳೆ ಮಾಡಲೇಬೇಕೆಂದಿರುವ ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸವನ್ನು ಇಂದೇ ಮಾಡಿ ಮುಗಿಸು. ಇಂದು ಇರುವುದನ್ನು ಈಗಲೇ ಮಾಡಿ ಮುಗಿಸು. ಯಾವಾಗ ಪ್ರಳಯವಾಗುತ್ತೋ, ಯಾವಾಗ ಸರ್ವನಾಶವಾಗುತ್ತೋ ತಿಳಿಯದು. ಆದ್ದರಿಂದ ತಕ್ಷಣವೇ ಮಾಡಿ ಮುಗಿಸು. He puts forth his most well-known lines. He says that whatever work we have for tomorrow, we must do today, and whatever work we have for the present day, we must do it right now, because in this fickle universe nothing is certain except that destruction can happen at any cost of time. In case the world is destroyed, there will be no opportunity to do any of the work that we wished to do. Hence, any work that we intend to do must
be done at once. Next, the ninth couplets. Here what he says, दुख में सुमिरिन सब करे, सुख में करे ना कोई, जो सुख में सुमिरिन करे तो दुख काहे होय. Means here he is telling, ಮನುಷ್ಯ ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ಹೇಗೆ ಬರ್ತಾನೆ? ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ಕಷ್ಟಕಾಲ ಬಂದಾಗ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ? ಅವ ಮಾತ್ರ ಭಗವಂತನನ್ನು ಸ್ಮರಿಸ್ತಾನೆ. ಅಯ್ಯೋ ದೇವ ಗೋವಿಂದ ಸ್ವಾಮಿ. ಇವಾಗ ನೀವು ಕೂಡ ನೋಡಿ, ದಿನನಿತ್ಯ ಭಗವಂತನ ನೆನೆದು ಒಳ್ಳೆ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಪ್ರೇಯರ್ ಮಾಡಿ ನೀವು ಕೂಡ ಪಾಠವನ್ನು ಕಲಿತ್ರೆ ಆ ರೀತಿ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಎಕ್ಸಾಮ್ ದಿವಸ ಬಂದಾಗ ಮಾತ್ರ ಹಣೆ ತುಂಬ ನಾಮ ಬಳ್ಕೊಂಡು ಕಿವಿಯಲ್ಲಿ ಹೂವು ಇಟ್ಕೊಂಡು ದೇವ್ರನ್ನ ಜಪ ಮಾಡ್ತಾ ಕೂತ್ಕೊಂಡ್ರೆ ಎಕ್ಸಾಮ್ ಬರೆಯೋಕ್ಕಾಗತ್ತಾ? ಅದನ್ನೇ ಹೇಳ್ತೀವಿ, ದುಃಖಮೇ ಸುಮಿರೇನ ಸಬ್ ಕರೈ, ಸುಖಮೇ ಕರೈ ನಾ ಕೋಯ್ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಮನುಷ್ಯ ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ಕಷ್ಟ ಬಂದಾಗ ಮಾತ್ರ ಭಗವಂತನನ್ನು ಸ್ಮರಿಸ್ತಾನೆ, ಪೂಜಿಸ್ತಾನೆ, ಆರಾಧನೆ ಮಾಡ್ತಾನೆ. ಆದರೂ ಭಗವಂತ ಅವನ ಮೇಲೆ ದಯೆ ತೋರಿಸಿ ಅವನ ಕಷ್ಟಗಳನ್ನು ದೂರ ಮಾಡುತ್ತಾನೆ. ಕಷ್ಟದ ದಿನಗಳು ಕಳೆದ ಮೇಲೆ ಭಗವಂತನನ್ನು ಮರ್ತೇ ಬಿಡ್ತಾನೆ. ಅವನಿಗೆ ಸುಖ ಸಂತೋಷ ಸಿಕ್ಕಾಗ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ? ಆ ಭಗವಂತನ ಮರೆತು ಬಿಡ್ತಾನೆ. ದುಡ್ಡು ಇಲ್ಲ ಅಂದಾಗ ಮಾತ್ರ ದೇವರ ನಾಮ, ದುಡ್ಡು ಬಂದಾಗ ದೇವರ ನಾಮ ಅಲ್ವಾ, ಬೇರೆ ಯಾವುದೋ ನಾಮಗಳನ್ನ ಹಾಡ್ಕೊಂಡು ಕೂತ್ಕೊಂಡಿರ್ತಾರೆ. ಹಾಗೆ ಮನುಷ್ಯ ಆದರೆ ಕಬೀರ್ ದಾಸರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಅದು ಹೇಳುವುದೇನಂತ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಇಷ್ಟೇ, ಸುಖ ದಿನಗಳಲ್ಲೂ ಭಗವಂತನನ್ನು ಸ್ಮರಿಸಿದರೆ, ಪೂಜಿಸಿದರೆ ಕಷ್ಟಗಳು ಬರುವುದೇ ಇಲ್ಲ. ಆದರೆ ಮನುಷ್ಯ ಹಾಗೆ ಮಾಡುವುದೇ ಇಲ್ಲ, ಹಾಗಂತ ಅವನು ಮಾಡೋದೇ ಇಲ್ಲ ಅಲ್ವಾ. ಇವತ್ತು 2 ರೂಪಾಯಿ ಸಿಕ್ತಾ 2 ಗತಿ ಮಾಡಿಸ್ತಾನೆ, ಹೌದು ತಾನೆ? ಅದರಲ್ಲಿ ಒಂದು ಭಾಗವಾದರೂ ತೆಗೆದು ದೇವರಿಗೆ ಅರ್ಪಣೆ ಮಾಡಬೇಕು, ಹಾಗೆ ದೇವರನ್ನ ನೆನೆಬೇಕು, ಹೌದು ತಾನೆ? जैसे ही यहाँ पर हमारे कबीरदास जी कहते हैं कि मनुष्य जब दुखी होता है तो भगवान का स्मरण करता है, और जब सुखी होता तो भगवान को भूल जाता है. यदि सुख में भी हम भगवान को स्मरण करेंगे तो दुख होगा ही क्यों. अर्थात ईश्वर का हमेशा स्मरण करते रहना चाहिए. ದುಡ್ಡು ಬಂದಾಗಲೂ ಒಂದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಇರಬೇಕು, ದುಡ್ಡು ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೂ ಒಂದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಭಗವಂತನನ್ನು ಸ್ಮರಿಸಬೇಕು ಅಂತ ಅರ್ಥ, ಹೌದಲ್ವಾ? ಅದನ್ನೇ ಹೇಳ್ತಾರೆ, ದ ವರ್ಲ್ಡ್ ಈಸ್ ಫುಲ್ ಆಫ್ ಸೆಲ್ಫಿಶ್ನೆಸ್. ಎವ್ರಿ ಒನ್ ಇನ್ ದ ವರ್ಲ್ಡ್ ರಿಮೆಂಬರ್ಸ್ ಗಾಡ್ ವೆನ್ ಇನ್ ಡಿಸ್ಟ್ರೆಸ್ ಬಟ್ ಫರ್ಗೆಟ್ಸ್ ಹಿಮ್ ವೆನ್ ಹೀ ಈಸ್ ಹ್ಯಾಪಿ. ಎವ್ರಿ ಒನ್ ಲೀಡಿಂಗ್ ಕಂಫರ್ಟಬಲ್ ಲೈಫ್ ಅಂಡರ್ ದ ಎಫೆಕ್ಟ್ ಆಫ್ delusions and attachments forgets him. If one remembers him when he is leading a comfortable life, there is no reason why he should be struck by distress. And so one should remember God under all circumstances, whether he is living a comfortable life or a sorrowful life. Sumaran means smaran, remember. Kahe means why, kyun. Now the last couplets. जाति ना पूछो साधु की, पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का, पड़ा रहन दो म्यान. म्यान means ज्ञान, ज्ञान means ज्ञान, म्यान means तलवार रखने का कोश. ಈ ಒಂದು ದ್ವಿಪದಿಯಲ್ಲಿ ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ ನೋಡಿ, ಕಬೀರ್ ದಾಸ್ कहते कि सज्जन साधु, सज्जन मीन साधु की जाति मत पूछो, यदि पूछना ही तो उनके ज्ञान के बारे में पूछ लो. तलवार को खरीदते समय सिर्फ तलवार का ही मोल भाव करो.
उस समय तलवार रखने के कोष को पड़ा रहने दो, उसका मूल्य नहीं किया जाता है. ಯಾವಾಗಲೂ ಮನುಷ್ಯ ಸಾಧು ಸಜ್ಜನರ ಜ್ಞಾನವನ್ನು ಅರಿಯಬೇಕು, ಅವರ ಜಾತಿಯನ್ನಲ್ಲ, ಅವರ ಕುಲವನ್ನಲ್ಲ ಎಂದು ಕಬೀರ್ದಾಸರು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. ಕಬೀರ್ದಾಸರು ಅಭಿಪ್ರಾಯವೇನಂತ ಹೇಳಿದರೆ, ಯಾವಾಗಲೂ ಸಾಧು ಸಂತರು ಸಜ್ಜನರು ಜಾತಿಯನ್ನು ನೋಡಬಾರ್ದು. ಅವರು ಯಾವುದೇ ಜಾತಿಯವರಾಗಿರಲಿ, ಅವರು ಯಾವ ಜ್ಞಾನವನ್ನು ಅರಿಯಬೇಕು ಅಲ್ವಾ, ಅವ್ರು ಯಾವ ಜಾತಿಯಾದರೆ ಆಗಿರಲಿ ಅದರ ಜ್ಞಾನವನ್ನು ಅರಿಯಬೇಕು, ತಿಳ್ಕೊಬೇಕು. ಜಾತಿ ಬೇಕಾಗಿಲ್ಲ. ಹಾಗೆ ಕತ್ತಿಯನ್ನು ಖರೀದಿಸುವಾಗ ಅದರ ಅಳಗನ್ನು, ಅದರ ತೇಜಸ್ಸನ್ನು ನೋಡುತ್ತೇವೆ ಹೊರತು ಅದರ ಕವಚವನ್ನಲ್ಲ. ಕವಚ ಹೇಗೆ ಇರಲಿ, ಕತ್ತಿ ಹರಿತವಾಗಿರಬೇಕು, ಅಳಗು ಚೆನ್ನಾಗಿರಬೇಕು. ಹಾಗೆಯೇ ಸಾಧು ಸಂತರ ಜ್ಞಾನವನ್ನು ಅರಿಯಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇರೋದು. ಮೀನ್ಸ್ ಇನ್ ದಿಸ್ couplet the Kabir explains the importance of knowledge. He says that we must not ask an ascetic about his religion or caste. We must rather inquire about his knowledge. Similarly, we must give importance to the sharpness of a sword and not its shape. Kabir tells us that caste and creed, like the sheath of a sword, are quite unimportant, while knowledge which is akin to the sharpness of the sword is only of the utmost importance. So this much we should keep in our mind, children. ಈ 10 ದೋಹೆಗಳಲ್ಲಿ ನೀವು ಅರ್ಥ ಗ್ರಹಿಸ್ಕೊಂಡಿದ್ದೀರಲ್ವಾ? बच्चों, अभी सब छात्रों के लिए मेरा धन्यवाद.